मित्रहो, भारतातली नवी पिढी ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उभी राहू लागली आहे हे मागच्या काही काळापासून पाहायला मिळत आहे. आता तर ती रस्त्यावर उतरलेली आहे आणि भविष्यात ही तरुणाई अधिक आक्रमक होण्याचे संकेत सुद्धा आता मिळू लागलेले आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर तरुणाईचं मोठं आंदोलन झालं आणि मोठ्या अहंकारालाही या तरुणाईनं झुकवलं. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, पण या विद्यार्थ्यावर झालेला लाठीमार, महिला आंदोलकांशी पोलिसांनी केलेलं गैरवर्तन याचे पडसाद खूप खोलवर उमटलेले आहेत. हे सरकार म्हणजे हिटलर आणि पोलीस म्हणजे निरपराध निष्पाप लोकांना मारणारी एक प्रवृत्ती, अशी एक प्रतिमा जनमानसामध्ये रुजली आहे. आणि याचं प्रतिबिंब उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या आंदोलनामध्ये दिसलं. उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनात तरुणाईची तर प्रचंड गर्दी उसळली होती. खूप खूप मोठा प्रतिसाद मिळाला उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला. पण आंदोलनावेळी झळकलेले काही पोस्टर प्रचंड चर्चेचे आणि खूप काही सांगून जाणारे ठरले. एक लहान मुलगी एक पोस्टर घेऊन उभी होती, त्यावर लिहिलं होतं, पोलीस काका मला मारू नका, मीही उद्या भारताचा पंतप्रधान होऊ शकते. माझं वय फक्त कमी आहे, पण माझी शैक्षणिक पात्रता तीच आहे जी भारताचा पंतप्रधान होण्यासाठी लागते. चिमुकलीच्या हातातलं हे पोस्टर खूप काही बोलून जात होतं. पोलिसाबद्दलच्या काय भावना आहेत हे सुद्धा त्यातून प्रतिबिंबित होत होतं. दुसऱ्या बाजूला या चिमुकलीच्या वडिलांनी एक पोस्टर दाखवत उद्धव ठाकरे यांच्यावर असलेला विश्वास व्यक्त केला. माझी मुलगी मला बोलली, पप्पा मोर्चामध्ये आपल्याला दिल्लीसारखं मारतील. मी तिला बोललो, नाही मारणार, कारण मोर्चाचं नेतृत्व ठाकरे करीत आहेत, असं पोस्टर त्यांच्या हातात होतं. धर्मेंद्र प्रधान यांचा निषेध करताना विद्यार्थी एका पोस्टर मधून वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतानाही दिसले. सिन्स एज्युकेशन मिनिस्टर हॅज रिझाइंड, आता नीट मारूया, असं पोस्टर सुद्धा चांगलं व्हायरल झालं. दिशा स्टुडंट संस्थेच्या एका पोस्टरची ही मोठी चर्चा झाली. दम है कितना दमन में तेरे, देख लिया है देखेंगे, असं हे पोस्टर होतं. हे पोस्टर सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे. अशा पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातल्या भावना, सरकारवर असलेला रोष, कोंडलेला संताप व्यक्त केलेला आहे. तरुणाईच्या रेटामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देणं भाग पडलं, पण विद्यार्थ्यांचा हा राग फक्त या धर्मेंद्र प्रधान यांच्या पुरताच मर्यादित नाही, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आहे. मोदी आणि फडणवीस या दोघांनीही राजीनामे दिले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करणारे एक पोस्टर सर्वाधिक चर्चेचं ठरलं आहे. विद्यार्थ्यांच्या या पोस्टरवर लिहिलं होतं, आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र. अत्यंत कमी शब्दात ही तरुणाई खूप काही बोलून गेली. राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारच्या विरुद्ध तरुणांच्या मनात असंतोषाची वाफ कोंडलेली आहे. तीच खदखद पोस्टरच्या माध्यमातून बाहेर येताना दिसली. हाच असंतोष भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरू शकतो. काय म्हणाल मित्र हो, तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.